पत्रांचे नमुने कॅरी बॅगेत घेतले. हळद्याला 5 सगळे शांत बसलेले. एवढ्या दाट झाडांच्या पलीकडून कोणीतरी दोघे बोलत असल्याचा आवाज कानावर पडला. इथपर्यंत साहेब येईल गाडी, इथून मोर गाडी नाही जायची. या 2 दिवसात तुझं काम आवरून घे, साहेब लोक 3-4 दिवसात येतील. त्याआधी झालं पाहिजे. सगळेजण कानुसा घेत दाट झाडीतून येणाऱ्या आवाजाच्या दिशेने गेले. चांगल्या कपड्यातील एक उंच धिप्पाड माणूस दुसऱ्याशी बोलत होता. दुसरा मनुष्य लुंगी व बंडी घातलेला होता. एकंदरीत त्याचा अवतार मजुरागत होता. त्याची अंग जाडजूड व काळेकुट्ट होते. कमरेला त्याने कोयता अडकवलेला होता. त्याला बघून शिरूने भुंकायला सुरुवात केली. तसे त्या दोघांनी आपले बोलणे थांबवले. मुलांच्याकडे बघत चढत्या आवाजात चांगले कपडे घातलेला धिप्पाड मनुष्य म्हणाला, काय रे पोरानो, इकडे कुठे जंगलात भटकताय? आम्ही निसर्ग निरीक्षणासाठी आलो आहोत. जेबू हळू आवाजात बोलला. बरं बरं, जंगलात फार भटकू नका. त्या गड्याच्या पायथ्याला खूप दाट जंगल आहे, तिकडे फिरकू नका. रानटी जनावर आहेत तिथं. आम्ही तिकडेच निघालो होतो, बारकू बोलला. तुम्हाला मी नीटपणे सांगतोय ते कळत नाही का? फॉरेस्टच्या साहेब लोकांना जर कळलं तर ते तुम्हाला झाडाला डांबून ठेवतील. गेल्या महिन्यात तुमच्याप्रमाणेच कॉलेजची पोरं आली होती इथे जंगल भटकंतीला. थंडीचे दिवस म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली आणि नीट विजवली नाही. ते गेले निघून. नंतर वणवा पेटला. होणारे अंतू, मजुरागत दिसणाऱ्या अंतूकडे बघत धिप्पाड मनुष्य म्हणाला, होयची साहेब, फॉरेस्टर लोकांनी गावकऱ्यांच्या मदतीने आग लगेच विझवली म्हणून बरं. तरी 7-8 एकर रान जळालं. धुक्याचं दिवस होतं, गवत वल्ल होतं म्हणून थोडक्यात आटपलं. असा उन्हाचा रंका असता तर रान फार कोळसा झाला असतं बघा. अंतू मुलांच्याकडे बघत म्हणाला, या जंगलाच्या आधीत असले काही उपद्रव दिसले तर फॉरेस्टर साहेब तुम्हाला पकडून येतील ना. असं म्हणत धिप्पाड मनुष्य पिशीवर हात फिरवत गेला. अंतू आल्या वाटेने जंगलाच्या मागे जायला निघाला. जिबू अंतू जवळ जाऊन म्हणाला, मामा, तुम्ही जंगलात काय करायला निघालाय? होय, जंगलाच्या हद्दी साफ करायचं, हद्दीचं बुरुज नीट करायचं, दगडी नाला बांध घालायचा, काम सुरू आहे. फॉरेस्टर साहेबांनी हे काम आम्हाला सांगितलंय. अंतू मुलांना म्हणाला, ते मगाशी तुमच्याशी बोलत होते मिशीवाले साहेब कोण होते? तेच का फॉरेस्टर साहेब? रुजुताने अंतूला हातवारे करत विचारले. ते कंत्राटदार आहेत. आमासनी कामाला इथं त्यांनीच आणलं या. अंतू बोलला. त्या कंत्राटदाराला मी तालुक्याच्या गावात बघितलंय, पण नेमकं लक्षात येत नाही. दादू आठवल्यागत बोलला. बरं पोरांनो, निघतो मी, लई काम आहेत, आमची माणसं पुढे गेल्या. असं म्हणून अंतू निघून गेला.